अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. त्या अगोदर एका ताईच्या प्रश्नाचे उत्तर देऊया. सकाळी स्वामीची आरती कधी करावी तर लक्षात घ्या, स्वामी सेवा करताना कधीही कुठल्याही नियमामध्ये अडकू नका. आरतीसाठी पहाटेची वेळ शुभ मानली जाते, पण प्रत्येकाला ते जमेलच असं नाही. त्यामुळे तुमच्या घरातील जे काही कामे आहेत, जे काही व्यक्ती आहेत, त्याची सर्व कामे झाल्यानंतर तुम्ही जेव्हा देवपूजा करता तेव्हा तुम्ही स्वामीची आरती करू शकता. लक्षात घ्या, स्वामी आपली आई आहेत आणि आपल्या आईची सेवा आपण कधीही केलं तरी ते कधीही रागवणार नाही. ते तुम्हाला त्याचे गोड फळ देणार. चला तर मग वर दिलेल्या एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा आज स्वामी तुम्हाला कोणतं मार्गदर्शन करत आहे. तुमच्या आयुष्यात वाईट वेळ आणि दुःख का? तुमची वाईट वेळ कधी संपेल? तुम्ही किती चांगलं वागलं तरी वाटेला दुःख येतो तर लक्षात घ्या, तुमच्यावर आलेला वाईट काळ तेव्हाच निघून जाईल जेव्हा तुम्ही त्यातून निघण्याचा मार्ग शोधाल. कोणावरही अवलंबून राहू नका. कोणी येईल आणि मला मार्गदर्शन करेल म्हणून आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची राहत नसते. तुमचा वाईट काळसुद्धा लवकरच संपेल आणि लवकरच तुम्हाला चांगली गोष्ट कानावर येईल. वाईट वेळ सुरू असेल तेव्हा वाईट वेळेत कोणाच्या चुका शोधत बसू नका. नियती बघून घेईल, हिशोब तुम्ही करू नका. जर तुम्हाला फळाची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम त्यासाठी तू किती कष्ट केलं, किती प्रयत्न केले, किती सेवा केलं याचा आत्मपरीक्षण कर व तुझे उत्तर तुला भेटेल. आणि उत्तर जर नकारात्मक असेल तर करू नकोस, पुन्हा नव्याने सुरुवात कर. हीच ती वेळ आहे. घाबरणारी आणि खचणारी यावर मात करत आला तर तुझा उद्धार निश्चित आहे. प्रत्येक पाऊल टाकत असताना चुकीचं पाऊल पडणार नाही याची काळजी घे. लोकांना जरी समजत नसले तरी स्वामींना सर्व समजतं याची जाणीव ठेव. आज माझ्या दारी येऊन आपली सगळी दुःख घेऊन विश्वास आहे तुझा मी हाक ऐकण्यावर विश्वास ठेव. मनात परिस्थिती बदलली क्षणात कणकळत तुझ्या समोर असा एक क्षणी ज्याची आशा सोडलं होतास ते स्वप्न साकार होईल. ज्यांनी तुला आजवर इथपर्यंत सुरक्षित आणलं आहे ते पण तुला पुढेही सुरक्षित नेतील. गमवलेलं ना त्यापेक्षा जास्त मिळणार. फक्त थोडं संयम ठेव. अडचणीच्या काळात आधार शोधू नको, स्वतःचा वेगळं अस्तित्व निर्माण कर. लक्षात घे, सूर्याचं आडवं एखादं ढग आलं म्हणजे सूर्याचं अस्तित्व संपत नसतं. काही गोष्टी वेळ घेतात. संयम ठेवा. संकटाच्या काळात ठरलेला असतो तो कधीच कोणाकडे मुक्कामाला नसतो. दिवस बदलतात म्हणून आपण आपल्या मुखात नित्य स्वामी नाम घेऊन हृदयावर चित्त स्थिर ठेवायचं आहे. आणि स्वामी सतत माझा विकास करत आहे हा अतूट विश्वास ठेवून स्वामी संकेताप्रमाणे प्रामाणिक कर्म करायचे आहे. बघा यश निश्चित मिळेल. कितीही प्रॉब्लेम येऊ द्या, त्यात अडकू नको. स्वामी बोध सोडू नको. सत्य, प्रेम, विश्वास, प्रामाणिकपणाचा मार्ग सोडू नकोस. बघ तू जर असा वागलास तर नक्कीच आनंदी जीवनाची अभिव्यक्ती कर. दिव्य अशा शिखरावर रूढ होशील. देवाचं मार्गदर्शन हे अंधाराच्या जंगलातील लहान दिव्यासारखं असतो. तो एकाच वेळी सर्व काही नाही दाखवणार. तुला उद्या पुन्हा यावं लागणार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यूनी काय. स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. निर्मळ मनाने आणि श्रद्धेनं माझे नाव घ्यायचं. मग प्रार्थना न करता तुझी इच्छा पूर्ण होईल. आत्ता आम्ही सांगतोय त्याच मार्गाने जा.
उगच घुटमळू नको आणि वाटसुद्धा बदलू नको. गुरुनं एकदा सांगितलं की विचार नसतो करायचं, कृती करायची असते. भयाने धीर खचतो, निर्भय हो, मार्ग दिसेल. लक्षात घे, जो अनन्य भावाने आमचे चिंतन करतो त्याच्या अवघ्या आयुष्याची चिंता आम्ही वाहतो. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू गेलेलं केव्हाही चांगलं असतं. आत्ता आयुष्याला तुला वेगळं मार्ग दाखवेल तिथे कोणी नाही म्हणून घाबरून जाऊ नकोस. गर्दीच्या मागे जाऊन काही होणार नाही. तुला तुझ्या चांगल्या भविष्यासाठी काही कठीण निर्णय आता घ्यावे लागतील बाळानो. शांतता बऱ्याच समस्येवर औषध असतं, पण जेव्हा मान सन्मानाने स्वाभिमानावर वार केला जातो तिथे तोंड उघडणं अत्यंत गरजेचं असतं. लक्षात घ्या, एका दिवसात काही मिळत नाही आणि आज सेवा सुरू केली आहे लगेच उद्या प्रचिती येईल असेही नाही. संयम ठेवा. आता घाबरू नकोस, कारण तू यशाच्या अगदी जवळ आहे. तुझ्या अडचणीसमोर तुझ्या इच्छाशक्तीला कमकुवत होऊ देऊ नकोस. सांग त्याला तुझ्यात अजून धमक आहे, खूप काही करून दाखवण्याचं. अरे, तुझी जीवन नौका आम्ही चालवत आहोत. ती कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेलं असू दे, थोडा धीर धर. काही अंतरावर तुला स्वामी नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घे, जोपर्यंत तुझा अंतःकरण शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. तू फक्त नीतिमत्ता साफ ठेव. परमेश्वर तुला काटासुद्धा टोचू देणार नाही. तुझ्या वाईटावर सर्वजण आहे. तुझ्या बाबतीत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्नही करतात, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुमच्या जीवनाची दोरी आणि सर्व सूत्र आमच्या हातात आहे. त्यामुळे कोणी काही केलं तरी काही होणार नाही. लक्षात घ्या बाळांनो, कर्मभूमीवर फळासाठी कष्ट साऱ्यांनाच करावे लागतात. भगवंत फक्त हातावर रेषा देतो, त्यात रंग तुम्हालाच भरावे लागतात. बाळांनो, जो भक्त माझे मनापासून नित्य स्मरण करतो, शुद्ध निर्मळ आचरण करतो, प्रामाणिक कर्म करतो, असा भक्त मला सदैव प्रिय आहे. माझा असा भक्त म्हणजे ऐश्वर्य गुणाचा खजिना आहे. अशा भक्ताच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देत नाही. सुरुवातील काही कितीही त्रास झाला तरी त्याला न्याय भेटून त्याचाच अंतिम विजय होतो. स्वतःच्या पुण्यावर विश्वास ठेव. या पुण्याच्या शक्तीने तुला हवं असलेलं फळ आता स्वतःहून तुझ्याकडे येणार आहे. या ब्रह्मांडात अशी कोणतीही वस्तू किंवा गोष्ट ही जी मी तुला देऊ शकत नाही. असा कोणताही संकट नाही, त्याला थांबवू शकत नाही. पण तुझ्या जितका विश्वास तितकी भक्ती निर्माण कर की हे सर्व तू पेलू शकशील. जेव्हा आपण तळमळीने प्रार्थना करतो तेव्हा त्या क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात. त्याच्या दिव्य नियोजनानुसार सारा ब्रह्मांड कामाला लागतो. पण जे जे घडत आहे ते स्वामीची इच्छा म्हणून स्वीकारायचं आहे. आपले टीका करणारा असो किंवा स्तुती करणाऱ्या त्यांना स्वामींनी पाठवलं आहे म्हणून त्याचे धन्यवाद करायचे आहेत. त्याच्याद्वारे जे काही शिकवलं जातं आहे ते स्वीकारायचं आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे प्रामाणिक कार्य करायचं आहे. समोरचा चुकला तरी तो कधी चुकू नकोस. भौतिक गोष्टीच्या जाळ्यात अडकू नकोस. उभा आहे मी पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझं हे कधी विसरू नकोस. मला माहीत आहे तू संघर्ष करून आता खूप थकला आहे, पण थोडं धीर धर, कारण जे तुला पाहिजे ते आता लवकरच तुझ्या जवळ येणार आहे. तुला ते मिळणार आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. पाहता पाहता दिवस सरून जातील. तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकून जातील. उगाच मागे दिवसाची चिंता करू नकोस. पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन जातील. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यूनिकाय. स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय.